एक छत्र अनेक वस्त्र म्हणजेच S2K. सदा सर्वदा सर्वांसाठी सर्वोत्तम कपडे मिळण्याचं एकमेव ठिकाण. बुलढाण्याचे महावस्त्र दालन S2K. मोबाईल नंबर 9822391974. समृद्धीवरील त्या अपघात प्रकरणी न्यायालयात चार्जशीट दाखल. 25 जणांचा गेला होता बळी. तपासांती ट्रॅव्हल्स चालकासह मालकाविरुद्ध दोषारोप. समृद्धी महामार्गावर नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ ट्रॅव्हल्सच्या बसला 30 जूनच्या मध्यरात्रीनंतर भीषण अपघात झाला होता. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने या दुर्घटनेमध्ये 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला होता. या अपघातात चालक वाहकासह 8 जण गाडीच्या काचा फोडून बाहेर पडल्याने बचावले होते. सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावालगत झालेला हा अपघात समृद्धीवरील आजवरचा सर्वात भीषण अपघात ठरला आहे. या प्रकरणी सिंदखेडराजा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांनी नियमित व तांत्रिक तपास करून आरोपी बस चालक शेख दानिश शेख इस्राईल राहणार दारव्हा जिल्हा यवतमाळ व बसचा मालक प्रगती दरने यांना अटक करण्यात आली होती. दरम्यान या अपघात प्रकरणी 2 ते 3 महिन्यांपूर्वीच लक्झरीचे चालक व मालकाविरुद्ध न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कळसने यांनी BCCNशी बोलताना दिली आहे. त्यामुळे 2024 या वर्षातच या प्रकरणाची सुनावणी मृतांच्या वारसांना न्याय मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तर समृद्धी महामार्गावरील जे अपघात झाला होता त्या प्रकरणी न्यायालयात दोषारोप दाखल झाला आहे. समृद्धी महामार्गावर 1 जुलै म्हणजे 30 जूनची रात्र आणि 1 जुलैची पहाट 2023ला एक ॲक्सिडेंट झाला होता. 25 लोकांचा मृत्यू झाला होता. त्याचं चार्जशीट ड्रायव्हर आणि गाडीचा मालक यांच्या विरोधातलं चार्जशीट हे 2-3 महिन्यापूर्वीच दाखल झाले.